नमस्कार. मागील भागामध्ये आपण रामरक्षाचे 20 श्लोकापर्यंत आपण आलो होतो. आता या पुढील भागामध्ये आपण पुढील श्लोक आरंभ करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवृत्ती करणार आणि नंतर श्लोकाला सुरुवात करणार आहोत. श्रीरामचंद्राय नमः. ओम अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप्छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकम् श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रं. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतो न धनुर्बाणो पाणिन्नक्तं जरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविरभूतमजं विभुं. रामरक्षां पठेत् प्राज्ञो पापगणीं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भगणेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभीं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुवत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. पातालभूतलव्योम चारिणश्छदमचारिणः न द्रष्टुमभिषक्तास्ते रक्षितं रामनाभभिः. रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो निलिप्यते पापैर्भुक्तिमुक्तिं च विन्दति. जगज्जयित्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धयः. वज्रपञ्जनरामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वतर लभते जयमङ्गलम्. आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामः श्रीलोकाणां रामः श्रीमासनप्रभुः. तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ अब्रह्मचारिणौ पुतरौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यो सततत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमो
आत्तसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषङ्गसङ्गिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम्। या श्लोकापर्यंत मागील भागामध्ये आपण आलो होतो. आता पुढील श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी त्या श्लोकाचा अर्थ आणि नंतर श्लोकाला सुरुवात. श्रीरामचंद्राय नमः. ज्या प्रभूंनी चिलखत म्हणजे रक्षा कवच घातलेला आहे, धनुष्य, बाण, तलवार, विविध शस्त्रास्त्रांनी जे निरंतर सज्ज असतात, असे तरुण यौवन असलेले, मनोरथा सिद्ध करणारे अशा श्रीराम प्रभूंना वंदन करतो. लक्ष्मणासह श्रीराम प्रभूंनी आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. संक्षिप्त अर्थ. सुरुवात करूया श्लोकाला. सन्नद्ध कवची खडगी, सन्नद्ध कवची खडगी, सन्नद्ध कवची खडगी, सन्नद्ध कवची खडगी, सन्नद्ध कवची खडगी. चाप बाण धरो युवा, 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 चाप बाण धरो युवा. गच्छन् मनोरथोऽस्माकं, गच्छन् मनोरथोऽस्माकं, गच्छन् मनोरथोऽस्माकं, गच्छन् मनोरथोऽस्माकं, गच्छन् मनोरथोऽस्माकं. रामः पातु स लक्ष्मणः, रामः पातु स लक्ष्मणः, रामः पातु स लक्ष्मणः, रामः पातु स लक्ष्मणः, रामः पातु स लक्ष्मणः. सन्नद्ध कवची खडगी, चाप बाण धरो युवा, गच्छन् मनोरथोऽस्माकं, रामः पातु स लक्ष्मणः. सन्नद्ध कवची खडगी, चाप बाण धरो युवा, गच्छन् मनोरथोऽस्माकं, रामः पातु स लक्ष्मणः. सन्नद्ध कवची खडगी, चाप बाण धरो युवा, गच्छन् मनोरथोऽस्माकं, रामः पातु स लक्ष्मणः. सन्नद्ध कवची खडगी, चाप बाण धरो युवा, गच्छन् मनोरथोऽस्माकं, रामः पातु स लक्ष्मणः. सन्नद्ध कवची खडगी, चाप बाण धरो युवा, गच्छन् मनोरथोऽस्माकं, रामः पातु स लक्ष्मणः. पुढचा श्लोक घेऊया. पुढच्या श्लोकाचा अर्थ काय आहे तर, दशरथांचे पुत्र श्रीराम प्रभू हे अतिशय शूर आहेत. लक्ष्मणासारखा बलवान, उत्तम, वीर असा पुरुषही, असा मानवही ज्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालतो किंवा ज्यांच्या आज्ञेचं पालन करतो, ज्यांचे उपदेश ऐकतो, असा महान असणारा परमात्मा श्रीराम प्रभू काकुस्थ कुळातला हा पूर्ण पुरुष आहे आणि कौशल्याचा पुत्र रघुकुळामध्ये तो श्रीराम श्रेष्ठ आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. सुरुवात करूया. रामो दाशरथी शूरो, रामो दाशरथी शूरो, रामो दाशरथी शूरो, रामो दाशरथी शूरो,
रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली लक्ष्मणानुचरो बली लक्ष्मणानुचरो बली लक्ष्मणानुचरो बली लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण काकुत्स्थः पुरुषः पूर्ण काकुत्स्थः पुरुषः पूर्ण काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुवत्तमः कौसल्येयो रघुवत्तमः कौसल्येयो रघुवत्तमः कौसल्येयो रघुवत्तमः कौसल्येयो रघुवत्तमः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुवत्तमः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुवत्तमः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुवत्तमः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुवत्तमः. पुढचा श्लोक घेऊया. पुढच्या श्लोकाचा अर्थ समजून घेत असताना आपण श्रीरामांचे चिंतन करूया. हे स्तोत्र म्हणत असताना स्पष्ट उच्चार असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून प्रभूंची लीला आपल्याला लक्षात येईल. कारण पुढच्या श्लोकाचा अर्थच तो आहे की या स्तोत्राचा, रामरक्षा स्तोत्राचा जप किंवा पाठ जो श्रद्धायुक्त मनाने करतो त्याला अश्वमेध नावाचा यज्ञ आहे त्या यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होतं, यात शंका नाही असं सांगितलेलं आहे. अर्थात वेदांत हे ज्याला जाणून घ्यायचे साधन आहे, जो पुराणातला उत्तम पुरुष आहे, ज्याला सनातन पुरुष असं म्हणतात, जो सीतेचा पती आहे, ज्याच्या पराक्रमाची मोजदाद किंवा ज्याचा पराक्रम आपण गणन करू शकत नाही, असा श्रीराम प्रभू या स्तोत्राचे पठण केल्यानंतर अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्रदान करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. सुरुवात करूया श्लोकाला. वेदांतो वेदांत वेद्यो यज्ञेश 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 पुराण पुरुषोत्तमः पुराण पुरुषोत्तमः पुराण पुरुषोत्तमः पुराण पुरुषोत्तमः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान 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 अप्रमेयो पराक्रमः 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 वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेयो पराक्रमः वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेयो पराक्रमः.
वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेयो पराक्रमः वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेयो पराक्रमः। मागे जो अर्थ सांगितला तो दोन्ही श्लोकांचा एकत्र अर्थ सांगितला. आता जो श्लोक म्हणला आपण त्याचाही अर्थ आणि पुढे जो 24वा श्लोक म्हणणार आहेत त्याचाही अर्थ, असा संलग्न अर्थ आपल्याला सांगितला जो लक्षात यावा. आता जो श्लोक म्हटलो आपण त्याचा अर्थ जो आहे, ज्याला वेदांत जाणून घेण्याची इच्छा आहे, वेदांत हेच त्याचे साधन आहे, जो सनातन उत्तम असा पुराणातला उत्तम मानव म्हणजे पुरुष आहे, जो सीतेचा पती आहे, त्याप्रमाणे ज्याच्या पराक्रमाची मोजदाद करता येत नाही असा पराक्रमी म्हणजे श्रीराम आहे. आणि त्याचबरोबर पुढच्या श्लोकाचा अर्थ सांगितला होता की जो या स्तोत्राचे पठण श्रद्धायुक्त अंतःकरणाने करतो त्याला अश्वमेध नावासारख्या यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होतं यात शंका नाही, असा पुढील श्लोकाचा अर्थ आहे. श्लोकाला सुरुवात करूया. इत्येतानि जपन् नित्यम् 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 मद्भक्तः श्रद्धयान्वितः मद्भक्तः श्रद्धयान्वितः मद्भक्तः श्रद्धयान्वितः मद्भक्तः श्रद्धयान्वितः मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं अश्वमेधाधिकं पुण्यं अश्वमेधाधिकं पुण्यं अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः संप्राप्नोति न संशयः संप्राप्नोति न संशयः संप्राप्नोति न संशयः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं पुण्यं संप्राप्नोति न संशयः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. पुढचा श्लोकाचा अर्थ लक्षात घेऊया. अर्थ सांगत असताना मी संक्षिप्त अर्थ सांगतो, तो फक्त लक्षात यावा. काही श्लोकांचा अर्थ हा एकत्रित असतो जसं आपण मागे बघितला, आणि काही श्लोकांचा अर्थ हा वेगवेगळा सांगितला जातो. पण शक्यतो आपण वेगवेगळा अर्थ सांगायचाच प्रयत्न करतोय, जेणेकरून मुलांच्याही लक्षात येईल की आपण काय म्हणतोय आणि त्याचं मिनिंग काय. पुढचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे श्रीरामांचं. दुर्वाच्या दलासारखे सावळ्या वर्णाच्या कमलाप्रमाणे जिचे नयन आहे, डोळे आहेत, पीतवस्त्र ज्याने परिधान केलेले आहे, असे श्रीराम प्रभू यांचे दिव्य नाव घेऊन जे लोक त्यांची स्तुती करतात, ज्यांचे ध्यान करतात, चिंतन करतात, ते या संसार सागराच्या जाळ्यातून किंवा प्रपंचापासून मुक्त होतात. याचा अर्थ की उत्तम गती प्राप्त होते, असा याचा अर्थ आहे. श्लोकाला सुरुवात करूया.
रामं दुर्वादलश्यामं रामं दुर्वादलश्यामं रामं दूरबादलश्यामं रामं दूरबादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं पदमाक्षं पीतवाससं पदमाक्षं पीतवाससं पदमाक्षं पीतवाससं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः न ते संसारिणो नरः न ते संसारिणो नरः रामं दूरबादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः रामं दूरबादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः रामं दूरबादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः रामं दूरबादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः रामं दूरबादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः। या ठिकाणी आपण 25 श्लोक पूर्ण केलेत रामरक्षाचे। पुढील भागामध्ये नवीन श्लोकाला आरंभ, मागील आवृत्ती करून आपण रामरक्षाला पुन्हा पुढील भागामध्ये पुढील श्लोकापासून सुरुवात करणार आहोत। सर्वांनी उत्तम आवृत्ती करावी, श्रीरामाचे सानिध्य सर्वांना प्राप्त व्हावे अशी आपण प्रभूंना विनंती करूया आणि हा भागास विराम घेऊया। श्रीरामचंद्रार्पणमस्तु।